तर भावानं बिर्याणी करायला आता चालू झाली. शिजवून ठेवलं असं अंडी आणि बघत राहा भावानं बिर्याणी. आता आपण कांदे कापायचे घेणार आहे. इथं अंडी चालू आहे शिजायची. इकडं भाकऱ्या चालू आहेत. भावानं सगळ्यांनी आनंदित राहा आणि सगळे आनंदित राहा. सगळंच आनंदित होईल खुशीमध्ये होईल भावानं. तर बघत राहा भावानं. आज कांदा आणि टोमॅटो कापून टाकला आपण आणि शिजायला लागले तर भावानं आता अंडी आता मस्तपैकी अशी तळायची होती. भावानं अंडी तळली आणि हे का नाही मोबाईलवर बघून करण्यावर घालीला काय येते की नाही काय माझ्या मोबाईल इथं चालू आहे आणि इथं तळायला बघू येडा आहे. इथे आता अंडे मस्त अशी तोडण्याने भाजून झालेले आहेत आणि इकडं एक कांदे ते घालून तयारी चालू आहे. म्हणजे अशी बिर्याणी म्हणतात ना असं एक बिर्याणीची चालू आहे भावाला. तेल दिलं असं मस्त घालून असं भावाला तेल घालून पद्धतशीर कांदा. कसं वाटतंय कांद्याला ठिकाणी आता इकडे तिकडे असं मस्त असं हलवून घ्यायचं. बरोबर लय भारी होणार आहे. काय झालं सुंदर आहे सुंदर आहे. बघत राहा मस्त बिर्याणी चालू. तर आपण जास्त कुठं फिरायला जात नाही तर आणि गेलो की मग काय नुसतं फिरायचंच पण कुठं जात नाही. त्याच्यामुळं आपण ब्लॉग असं घरातल्या घरातच भावानं थोड्या दिवसानं चांगलाच ब्लॉग होईल असं वाटते मला. आता एक महिना 1.5 महिना झाला असेल ब्लॉग चालू करून. आणि भावानं काहीतरी चुकलं माकलं असलं तर माफ करा हीच माझ्याकडं पर्सनल नंबर विनंती. आणि चुकलं असलं तर भावानं माफ करा. आणि जर ब्लॉगवर आपल्या नवीन असलं तर सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि सबस्क्राईब तर जरूरच करा भावानं. तर ब्लॉग छान वाटला तर बरं का हे नवीन एक सुरुवात आहे आणि शिकायला लागलोय भावानं. काय चालतं असं मस्तपैकी मसाला रेडी झाला आहे असं काय. आणि हे बघा कढईमध्ये मस्तपैकी कांदा बिंदा टमाटर घालून कढईमध्ये आता हे 2-3 आहेत ना तर याच्यात आणणार. किती हो दोघापुरतं किती लागते दोघापुरतं किती लागते नाही. भावानो लास्टला बघत राहा. लास्टला लय भारे. हे बघा आता अंडी त्याच्यात गेलीत आणि आम्ही त्या अंडे जशा फोड्या केल्यात भावा. फोड्या काय ते बघा मस्त पाणी बिडी घालून आणि त्यावर राईस घालणार. हे बघा आता अंडी त्याच्यात गेलीत आणि आम्ही
ते अंडे अशा फोड्या फोड्या केले भावा, फोड्या फोड्या काय हे बघा मस्त पाणी बिडी घालून आणि ते राईस घालून